धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। नमस्कार मित्रांनो, जसं की माझं नाव अनिल आणि आज आम्ही आलो आहोत एका नवीन ठिकाणी। आणि जसं की मित्रांनो, आपण छावा मूवी बघितल्यानंतर सर्वांना आठवलं असेल छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज। त्यानंतर आपण तो मूवी बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये कुठेतरी उत्सुकता होती की ती ते छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कशी असेल। त्यामुळे आम्ही आज थेट आलो आहोत तुळापूरमध्ये। बघू शकता की ते पाठीमागे समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजांची आणि ते पाठीमागे बघू शकता की तुम्ही भीमा नदी वगैरे आहे आणि इंद्रायणी आहे। मी तुम्हाला ते पूर्ण ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे मित्रांनो, त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि तुम्हाला इथे काय काय आहे, जसं की तुम्ही पण छावा मूवी बघितल्यानंतर तुमच्या पण मनामध्ये थोडीशी उत्सुकता तर असेलच ना, इथे थेट काय आहे आपण तेच थेट बघण्यासाठी आज आलो आहोत तुळापूरमध्ये। त्यामुळे हा ब्लॉग खूप स्पेशल आहे, त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघायचा। पुण्यामधून मित्रांनो आम्ही 40 मिनिटाचा प्रवास करून थेट पोहोचलो होतो तुळापूरमध्ये, जिथे की आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। तसंच आम्ही कमानीच्या आतमध्ये गेलो तर आम्हाला छोटंसं स्टँड दिसलं। आम्ही आमचे बूट्स वगैरे तिथे काढले, कारण की एवढ्या पावनभूमीमध्ये आपण पाय ठेवतो तर चप्पल ऑलरेडी बाहेर काढणं खूप गरजेचं होतं। त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं आम्हाला भव्य संभाजी महाराजांचा पुतळा इथे दिसून आला। थेट आम्ही तिथे पोहोचलो, पण इथं आम्ही बघितलं की सर्वात जास्त फोटोग्राफीसाठी सर्वात जास्त गर्दी झालेली दिसत होती। मित्रांनो, ही ते क्षण होते की जिथं आपले संभाजी राजांनी लास्टचे दिवस घालवले होते। औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली होती 40व्या दिवशी, कारण की मित्रांनो मराठी नवीन वर्ष लागण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर औरंगजेबानी त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची तिथं क्रूर हत्या केली होती। त्यानंतर त्यांचे तुकडे करून त्यांनी तिथल्या जवळच्या नदीमध्ये टाकण्यात आले, कारण की जेणेकरून त्यांना अंत्यविधी पण त्यांच्या नशिबात होऊ नये असा औरंगजेबाचा प्लॅन होता। पुतळा उभा केलेला आहे आणि खूप छान आहे असं तुम्ही बघू शकताय की पाठीमागे बाजूला आजूबाजूपासून खूप छान डेकोरेशन केलं आणि आता याच्या पाठीमागे काम पण चालू आहे। त्यामुळे पण काय असेल ते नवीन काहीतरी आपल्याला इथे बघायला भेटेल। मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो मी इथे काय काय आहे ते। संभाजी राजेचे स्मरण आमचं शिरावर, संभाजी राजा हिंदवीचा तुकडा, हातात तलवार निरक्ताचा सरा, तू झेलला छळ पण धर्म न सोडला, तू भारतात मर्द मराठा म्हणून ओळखला। तुळापूरच्या त्या पवित्र ठिकाणी तुझी आठवण उठते आजही स्मरणी, आम्ही नतमस्तक तुझ्या समोर राजा धर्मवीर, तूच आमचा आधार ठरला। जय संभाजी राजा जय धर्मवीर, तुझं नाव घेतल्यानं मिळतो स्फुरणांचा साजी, तुला दिवाण वंदन आमच्या हृदयात तू ठसला, छत्रपती संभाजी महाराज तू अमर झाला। जसं की मित्रांनो आम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचे जसे दर्शन घेतल्यानंतर थोडंसं बाहेर आलो तर खूप छान नजारा होता। हीच ती नदी साक्ष आहेत की जिथं की संभाजी महाराजांच्या अन्याय झालेले ते ह्या नदीने बघितले। तसेच त्यांचे मित्र कवी कलश यांची पण समाधी इथे तुम्हाला बघायला भेटते। त्याचप्रमाणे त्यांचे सेवक आहेत त्यांची पण समाधी इथं बनवलेली। त्यानंतर आम्ही इथं चाललो होतो संगमेश्वरच्या मंदिरामध्ये। मित्रांनो, हे पण एक पुरातकालीनमधील खूप भारी ऐतिहासिक मंदिर आहे। याच्या पण नोंदी तुम्हाला भरपूर पुस्तकांमध्ये बघायला भेटतात। हे एक खूप छान असं मंदिर आहे। आतमध्ये आल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं आणि तुम्ही बघू शकताय की इथे ही जी ज्योत आहे खूप छान बनवलेली, कारण की पूर्ण ही दगडांमध्ये बनवली। जसं की मित्रांनो आता आम्ही आलो आहोत संगमेश्वरच्या मंदिरामध्ये।
जसं की हे एक शिवलिंग आहे, जसं की खूप छान मंदिर आहे. प्राचीन काळातलं जे एकदम 1600 शतकामधलं हे मंदिर तुम्हाला इथे दिसून येतं. त्याचप्रमाणे हे संगमेश्वर का नाव देण्यात आलं याच्या पाठीमागे एकच सगळ्यात मोठं कारण आहे, कारण की इथं 3 नद्यांचा संगम होतो. त्याच्यामध्ये पहिली नदी आहे भीमा नदी, त्याच्यानंतर भामा नदी आणि तिसरी आहे इंद्रायणी नदी. हे तिन्ही नदींचा इथं संगम होतो, त्यामुळे इथे या मंदिराला संगमेश्वर असं नाव देण्यात आलं. चला मित्रांनो, मी तुम्हाला आता दाखवतो की संगमेश्वर मंदिर कसं आहे. आता मित्रांनो, आम्ही संगमेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललो होतो. इथं जसे की छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी येते, त्यामुळे इथं थोडासा मंडप वगैरे त्यांनी डेकोरेट केला, म्हणजे बांधण्याचं काम चालू होतं. त्याचप्रमाणे इथं आपण तुम्ही बघू शकताय की इथं बेल आहे, त्याच खाली नंदी आहे आणि त्याच्याच खाली थोडंसं असं बघितलं तर कासव पण आहे मित्रांनो. जसं की स्वीटी इथे पाया पडते आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये एंटर झालो. जसं की बघू शकताय की आतमध्ये जो आहे पुरातकालीन असणारे जो खांब वगैरे आहेत, खूप छान असे डेकोरेशन त्यांनी केलेले आहेत. आणि इथंच आपल्याला समोरच दिसते की विठ्ठल रखुमाईची पण एक मूर्ती ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथंच तुम्हाला गणपतीची पण मूर्ती तुम्हाला दिसून येते. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये चाललो होतो आणि तसंच आम्ही आता संगमेश्वरचं दर्शन घ्यायचं होतं आम्हाला. त्या अगोदर म्हटलं की थोडंसं मंदिर आपण बघूया. त्याच्यानंतर आम्ही गाभाऱ्यामध्ये आलो तर इथं भरपूर गर्दी होती आणि त्यानंतर इथे थोडंसं वेळ आम्ही टाइम स्पेंड केला आणि थोड्या वेळ थांबलो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आम्ही आठवतो तो इतिहास महान, धर्मवीराचा तो तळपता स्वाभिमान, ज्यांनी मृत्यूला हसत घेतलं अंगावर अंगावर. त्या संभाजी राजेचे स्मरण आमचं शिरावर. संभाजी राजा हिंदवीचा तू करा, हातात तलवार निरक्ताचा सरा. तू झेलला छळ पण धर्म न सोडला, तू भारतात मर्द मराठा म्हणून ओळखला. हे बघू शकता मित्रांनो की ह्या 3 नद्या आहेत. ते बघा, इकडून एक येते, इकडून एक आणि हा इकडून एक नदी येते. म्हणजे इथं मित्रांनो भीमा, भामा आणि इंद्रायणी ह्या 3 नद्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटू लागलं की आता आपण मराठ्यांवरती राज्य करू शकतो, पण ते त्यांचं स्वप्न राहून गेलं. ज्या भीमा नदीमध्ये ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे रक्ताचे थेंब पडले होते, त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मित्रांनो संभाजी तयार झाला आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास घडून मराठ्यांनी नवीन इतिहास घडून टाकला. आणि औरंगजेबाचं ते मराठ्यांवरती राज्य करायचं राहिलं, ते स्वप्नच राहून गेलं. शेवटी औरंगजेबाची कबरसुद्धा महाराष्ट्रात झाली. मित्रांनो, कधी वेळ भेटला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जी समाधी आहे तिथं दर्शन घ्यायला नक्की या आणि इथला तुमचा जो अनुभव असेल तो खूप अमेझिंग असेल. धर्मवीर संभाजी महाराज यांचे असणारे औरंगजेबाने मित्रांनो हेच ते तुकडे ह्या नदीच्या काठी टाकले होते. त्याच्यानंतर जो लास्टचे दिवस त्यांनी ते जगले होते ते ह्या तुळापूरमध्ये त्यांनी घालवले होते. त्यांनी इथंच त्यांचा देह सोडला. मित्रांनो, त्यांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते दुसऱ्या जागी इथून ते आहेत, समाधी आहे त्यांची तिथे 10 किलोमीटर आहे. आणि जो आम्ही इथं आलो आहोत तुळापूरमध्ये, त्यांनी मित्रांनो लास्टचे जे होते त्यांचे क्षण ज्यांचा मृत्यू जो म्हणतात इथं मित्रांनो झाला होता. आणि त्यानंतर औरंगजेबाने त्याचे छोटे छोटे तुकडे करून इथं टाकले होते. मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.